तुमच्या गुडघ्यांमधून कटकट असा आवाज येत असेल, गुडघ्यामधील वंगण कमी झाल्याने गुडघेदुखी वाढली असेल किंवा गुडघ्यांना सूज आली असेल, वेदना वाढत चालल्या असतील, तर अशावेळी कोणते घरगुती उपाय केले पाहिजेत आणि कोणती काळजी घेतली पाहिजे ते आपण जाणून घेणार आहोत। गुडघेदुखीची अनेक कारणे असू शकतात। कुणाला शरीरातील कॅल्शियम कमी झाल्याने गुडघेदुखी होते, तर कुणाला मुक्कामार लागल्याने गुडघेदुखी सुरू होते। आयुर्वेदानुसार शरीरातील वातदोष वाढल्याने गुडघेदुखीही सुरू होत असते। याशिवाय वजन वाढणे, गुडघ्यांच्या आसपासचे स्नायू कमजोर झाल्याने देखील गुडघेदुखीची समस्या उत्पन्न होते। गुडघ्यामधील वंगण कमी झाल्याने गुडघ्यांमधून कटकट असा आवाज येत असेल किंवा गुडघ्यांवर ताण येत असेल तर वाढलेले वजन कमी केले पाहिजे। शिवाय सर्वच सांध्यांच्या आसपासचे स्नायू मजबूत होण्यासाठी आवश्यक तो व्यायाम आणि त्याचबरोबर संतुलित आहार घेणे देखील तितकेच महत्त्वाचे असते। यासाठी आपला आहार अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लेमेटरी आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड युक्त असला पाहिजे। सुकामेवा, भिजवलेले बदाम किंवा अक्रोड, मासे यांसारख्या पदार्थांपासून हे घटक आपल्या शरीराला सहज मिळतात। शिवाय सकाळचे कोवळे ऊन घेणे हे देखील व्हिटॅमिन डी आणि हाडे मजबूत करण्यासाठी फायद्याचे असते। गुडघ्यांना सूज आली असेल, वेदना असतील आणि तुम्ही गुडघ्यांना तेल मालिश करू शकत नसाल तर अशावेळी एरंडाच्या पानांचा वापर तुम्ही करू शकता। ग्रामीण भागात एरंडाची झाडे सहज उपलब्ध होतात। एरंडाचे पान ठेचून त्याची पेस्ट बनवायची, त्यामध्ये थोडे एरंडाचे तेल टाकायचे आणि थोडेसे हे गरम करून दुखणाऱ्या गुडघ्यावर अलगदपणे लेप करून सुती कपड्याने हे त्यावर हलक्या हाताने बांधून ठेवायचे आहे व झोपी जायचे आहे। या एवढ्या उपायाने गुडघेदुखी थांबून जाते। गुडघेदुखीवर दूर्वांचा रस म्हणजेच हरळीचा रस अत्यंत परिणामकारक ठरतो। सलग 8 दिवस साधारण पाव कप दूर्वांचा रस नियमित घेतल्याने शरीरातील वातदोष कमी होतो आणि गुडघेदुखीवर आराम पडतो। हा उपाय सकाळी सकाळी करायचा आहे। हे दोन्ही उपाय तुम्हाला काही कारणास्तव करता आले नाही तर तुम्ही आले आणि हळद पावडर वापरून बनवलेला हा उपाय करू शकता। कारण हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात। यामुळे गुडघ्यांमधील सूज कमी होते, गुडघे दुखणे आणि गुडघे आखडणे यांसारख्या समस्या कमी होतात। त्यामुळे रोज सकाळी किंवा संध्याकाळी 1 ग्लास पाण्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा ठेचून टाकावा आणि त्यामध्ये पाव चमचा घरगुती बनवलेली हळद पावडर मिसळून हे व्यवस्थित उकळवून घ्यायचे आणि अर्धे झाल्यानंतर हे गाळून घेऊन थंड झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मध आणि थोडासा लिंबाचा रस मिसळून हा चहा प्यायचा आहे। मित्रांनो, तुमचे किंवा तुमच्या घरातील कुणाचेही गुडघे दुखत असतील तर या 3 उपायांपैकी कोणताही एक उपाय नियमित करा आणि इतर गरजवंतांना देखील हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।